नमस्कार मित्रांनो. आज आपण पाचवा पाठ बघूया. इंग्रजांचे भारतात आगमन व सत्ता स्थापन. इंग्रज हे युरोप खंडातील इंग्लंड या देशाचे रहिवासी. इंग्रज हे कोण होते? युरोप खंडातील इंग्लंड या देशाचे रहिवासी होते. त्यांनी भारत देश कसा ताब्यात घेतला याची माहिती आपण या पाठामध्ये करून घेणार आहोत. तर मग या पाठामध्ये आपण काय बघणार आहोत? इंग्रजांनी भारत देश कसा ताब्यात घेतला याची माहिती आपण या पाठामध्ये करून घेणार आहोत. युरोपियन व्यापाऱ्यांचे भारतात आगमन बघूया. भारत आणि युरोपियांच्यात प्राचीन काळापासून व्यापारी संबंध होते. युरोपियन बाजारपेठेत भारताच्या मालाला मोठी मागणी होती. मध्ययुगात हा व्यापार प्रामुख्याने खुष्कीच्या मार्गाने चालत होता. नंतर युरोपातील व्यापारी व राजांनी भारताशी व्यापार करण्यासाठी भारताकडे जाणारा समुद्रमार्ग शोधण्यास सुरुवात केली. पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून इसवी सन 1498 मध्ये भारतात कालिकत बंदरात पोहोचला. हे एक लक्षात राहू द्या. वास्को द गामा हे कोण होता? पोर्तुगीज खलाशी होता आणि तो भारतामध्ये कधी आला? 1498 मध्ये. आणि कोणत्या बंदरात पोहोचला? कालिकत बंदरात पोहोचला. समोर बघूया. बघा, वास्को द गामा युरोपमधून या ठिकाणाहून निघाला आणि दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून या प्रकारे कालिकत बंदरात पोहोचला 1498 मध्ये या ठिकाणी. त्याने तेथील झामोरीन राजाकडून व्यापारी सवलती मिळवल्या. पोर्तुगीजांनी 1510 मध्ये गोवा काबीज केला. हे एक लक्षात राहू द्या. पोर्तुगीजांनी 1510 मध्ये गोवा काबीज केला. त्यानंतर दीव दमण आपल्या ताब्यात घेतले. भारताशी झालेल्या व्यापारात पोर्तुगीजांनी अमाप संपत्ती मिळवली. या ठिकाणी आपल्याला वास्को द गामा याचं चित्र दाखवलं आहे. त्यामुळे पोर्तुगीजांच्या पाठोपाठ डच, इंग्रज, फ्रेंच व्यापारी भारतात आले. हा क्रम लक्षात राहू द्या. आधी कोण आलं होतं? पोर्तुगीज, नंतर डच, नंतर इंग्रज आणि नंतर फ्रेंच व्यापारी आले होते. आणखी एक गोष्ट, डच, इंग्रज, फ्रेंच व्यापारी हे भारतात का आले? कारण भारताशी झालेल्या व्यापारात पोर्तुगीजांना अमाप संपत्ती मिळाली होती. त्यामुळे पोर्तुगीजांच्या पाठोपाठ डच, इंग्रज, फ्रेंच व्यापारी भारतात आले. या ठिकाणी आपल्याला जुने व्यापारी मार्ग दाखवले आहे. या प्रकारे समुद्रमार्ग आणि या प्रकारे खुष्कीचा मार्ग दाखवला आहे. खुष्कीचा मार्ग म्हणजे काय? खुष्कीचा मार्ग म्हणजे जमिनीहून जाणारा मार्ग. या ठिकाणी दाखवला आहे बघा. दिल्ली या ठिकाणावरून खैबर खिंडीतून या प्रकारे युरोपकडे जाणारा मार्ग. आणि दुसरा मार्ग समुद्रमार्ग सुरत या ठिकाणाहून दाखवला आहे बघा. सुरतमधून या प्रकारे आणि इथून जमिनीहून जाणारा मार्ग दाखवला आहे. दुसरा मार्ग या प्रकारे आणि तिसरा मार्ग या ठिकाणाहून दाखवला आहे बघा. हिंदी महासागरामधून या ठिकाणी कालिकत बंदरामधून समुद्र मार्ग दाखवला आहे युरोपकडे जाण्याचा. या प्रकारे दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून अटलांटिक महासागरातून युरोपकडे जाण्याचा. समोर बघूया. ईस्ट इंडिया कंपनीबद्दल माहिती बघूया. भारताशी व्यापार करण्याच्या हेतूने काही इंग्रज व्यापारी लंडन शहरात एकत्र आले आणि त्यांनी व्यापारी कंपनी स्थापन केली. तिला ईस्ट इंडिया कंपनी असे म्हणतात. बघा, ईस्ट इंडिया कंपनी कशाला म्हणतात? भारताशी व्यापार करण्याच्या हेतूने काही इंग्रज व्यापारी लंडन शहरात एकत्र आले आणि त्यांनी व्यापारी कंपनी स्थापन केली. तिला ईस्ट इंडिया कंपनी अशी म्हणतात. लक्षात राहू द्या, महत्वाचं आहे. या कंपनीला पूर्वेकडील देशांशी विशेषतः भारताशी व्यापार करण्याची सनद इंग्लंडच्या राणीकडून इसवी सन 1600 मध्ये मिळाली. हे सुद्धा माहिती महत्वाची आहे. भारताशी व्यापार करण्याची सनद ईस्ट इंडिया कंपनीला इंग्लंडच्या राणीकडून कधी मिळाली? 1600 मध्ये मिळाली. सत्तेची पायाभरणी यावेळी भारतावर मुघलांचे साम्राज्य होते. ईस्ट इंडिया कंपनीने इसवी सन 1608 मध्ये जहागीर या मुघल सम्राटाकडून भारतात व्यापार करण्याचा परवाना मिळवला. सुरत येथे कंपनीची वखार स्थापन केली. हे एक महत्वाचं आहे. ईस्ट इंडिया कंपनीने इसवी सन 1608 मध्ये जहागीर या मुघल सम्राटाकडून भारतात व्यापार करण्याचा परवाना मिळवला. यावर आपल्याला प्रश्न विचारला गेलाय म्हणून लक्षात राहू द्या. समोर बघूया. वखारीमध्ये व्यापारी माल साठवला जात असे. यापुढे 100 वर्षात इंग्रजांनी भारताच्या किनारी प्रदेशात अनेक ठिकाणी वखारी स्थापन केल्या. बंगाल प्रांतात इंग्रजांचा शिरकाव बघूया. मुघल सम्राटाने व्यापाराचा परवाना देताना इंग्रजांना काही सवलती दिल्या होत्या. बंगालमधील इंग्रज व्यापारी या सवलतींचा दुरुपयोग करू लागले. परवानगी न घेता इंग्रजांनी आपल्या वखारीभोवती तटबंदी करण्यास सुरुवात केली. त्यास बंगालचा नवाब सिराजुद्दौलाने हरकत घेतली. त्यामुळे इंग्रजांनी सिराजुद्दौलाच्या विरुद्ध युद्ध पुकारले. इसवी सन 1757च्या प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी सिराजुद्दौलाचा पराभव केला. बघा, या ठिकाणी काय घडले? मुघल सम्राटाने व्यापाराचा परवाना देताना इंग्रजांना काही सवलती दिल्या होत्या आणि बंगालमधील इंग्रज
व्यापारी या सवलतींचा दुरुपयोग करू लागले. दुरुपयोग कसा केला? परवानगी न घेता इंग्रजांनी आपल्या वखारीभोवती तटबंदी करण्यास सुरुवात केली. त्यास बंगालचा नवाब सिराजुद्दौलाने हरकत घेतली. त्यामुळे इंग्रजांनी सिराजुद्दौलाच्या विरुद्ध युद्ध पुकारले आणि 1757च्या प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी सिराजुद्दौलाचा पराभव केला. म्हणजेच बघा, 1600 मध्ये कंपनीची सुरुवात झाली. 1608 मध्ये भारताबरोबर कंपनीला व्यापार करण्याची परमिशन मिळाली आणि 1757 मध्ये भारताच्या एका प्रांतावर इंग्रज व्यापाऱ्यांनी युद्ध पुकारलं आणि नवाबाला हरवलं सुद्धा. म्हणजे 150 वर्षामध्ये व्यापारी म्हणून आले आणि ते इथचे राज्यकर्ते झाले. इंग्रजांनी बंगाल प्रांतात आपले वर्चस्व प्रस्थापित केले. तेथील माल स्वस्त किमतीत मिळावा म्हणून ते लोकांवर अत्याचार करू लागले. बघा, इंग्रज लोकांवर अत्याचार का करू लागले? कारण बंगालमधील माल स्वस्त किमतीत मिळावा म्हणून ते लोकांवर अत्याचार करू लागले. इंग्रजांच्या या कारवायांना लगाम घालण्यासाठी बंगालचा तत्कालीन नवाब मीर कासिमने मुघल सम्राट शहा आलम व अयोध्येचा नवाब शुजाउद्दौला यांच्या सहकार्याने संयुक्त मोहीम काढली. या तिघांचा इंग्रजांनी 1764 मध्ये बक्सार येथे पराभव केला. इंग्रजांनी मुघल सम्राटाकडून बंगालच्या दिवाणीचा म्हणजे महसूल गोळा करण्याचा अधिकार मिळवला. अशा प्रकारे भारतातील इंग्रजी सत्तेचा बंगालमध्ये पाया घातला गेला. बंगालचा तत्कालीन नवाब मीर कासिमने मुघल सम्राट शहा आलम व अयोध्येचा नवाब शुजाउद्दौला यांच्या सहकार्याने संयुक्त मोहीम का काढली होती? कारण बंगालमधील माल स्वस्त किमतीत मिळावा म्हणून इंग्रज लोकांवर अत्याचार करू लागले होते. इंग्रजांच्या या कारवायांना लगाम घालण्यासाठी बंगालचा तत्कालीन नवाब मीर कासिमने मुघल सम्राट शहा आलम व अयोध्येचा नवाब शुजाउद्दौला यांच्या सहकार्याने संयुक्त मोहीम काढली. या तिघांचा पराभव इंग्रजांनी कुठे केला होता? 1764 मध्ये बक्सार इथे केला होता. हे लक्षात राहू द्या. यावर आपल्याला प्रश्न विचारले गेले आहे. इंग्रजांनी मुघल सम्राटाकडून बंगालच्या दिवाणीचा म्हणजे महसूल गोळा करण्याचा अधिकार मिळवला होता. हे सुद्धा लक्षात राहू द्या. अशा प्रकारे भारतातील इंग्रजी सत्तेचा बंगालमध्ये पाया घातला गेला. इंग्रजी साम्राज्याचा विस्तार बघूया. यावेळी दिल्लीच्या मुघल सम्राटाची सत्ता खिळखिळीत झाली होती. उत्तर भारतात शीख, राजपूत, जाट व रोहिले यांची स्वतंत्र राज्ये होती. तसेच दक्षिणेत मराठे, निजाम व इतरही राज्ये होती. त्यांच्यात आपापसात संघर्ष चालू होते. त्यामुळे भारतातील राज्यकर्ते दुबळे झाले. बघा, भारतातील राज्यकर्ते दुबळे का झाले? कारण त्यांच्यात आपापसात संघर्ष चालू होते. त्यामुळे भारतातील राज्यकर्ते दुबळे झाले. याचा फायदा इंग्रजांनी घेतला. मराठे, टिपू सुलतान तसेच शीख यांनी इंग्रजांशी सामना केला. इंग्रजांशी लढताना टिपू सुलतान धारातीर्थी पडला. इंग्रजांचे मराठ्यांशी युद्ध झाले. दुसऱ्या बाजीराव पेशव्याचा पराभव झाला व मराठी सत्ता 1818 मध्ये संपुष्टात आली. हे एक गोष्ट लक्षात घ्या. मराठी सत्ता कधी संपुष्टात आली? 1818 मध्ये. झाशी, सातारा, नागपूर, अयोध्या इत्यादी संस्थाने इंग्रजांनी खालसा केली. इंग्रजांनी पंजाबवर आक्रमण करून शिखांचा पराभव केला आणि पंजाबही ताब्यात घेतला. अशा प्रकारे इंग्रजांनी भारतात आपल्या सत्तेचा विस्तार केला. या ठिकाणी हा पाठ संपते. आपण यावरचे प्रश्न बघूया. पहिली रिकामी जागा बघूया. प्राचीन काळापासून भारत आणि रिकामी जागा यांच्यात व्यापारी संबंध होते. काय येईल इथे? युरोप. प्राचीन काळापासून भारत आणि युरोप यांच्यात व्यापारी संबंध होते. दुसरी रिकामी जागा पोर्तुगीज खलाशी. रिकामी जागा दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून 1498 मध्ये भारतात कालिकत बंदरात पोहोचला. काय येईल इथे? वास्को द गामा. पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून इसवी सन 1498 मध्ये भारतात कालिकत बंदरात पोहोचला. तिसरी रिकामी जागा पोर्तुगीजांनी 1510 मध्ये रिकामी जागा काबीज केला. काय काबीज केला? गोवा. पोर्तुगीजांनी 1510 मध्ये गोवा काबीज केला. ईस्ट इंडिया कंपनीने 1608 मध्ये रिकामी जागा या मुघल सम्राटाकडून भारतात व्यापार करण्याचा परवाना मिळवला. काय येईल इथे? जहागीर. ईस्ट इंडिया कंपनीने 1608 मध्ये जहागीर या मुघल सम्राटाकडून भारतात व्यापार करण्याचा परवाना मिळवला. समोरचा प्रश्न बघूया. पहिला प्रश्न बघूया. डच, इंग्रज, फ्रेंच व्यापारी भारतात का आले? याचं उत्तर बघूया आपण. भारताशी झालेल्या व्यापारात पोर्तुगीजांनी अमाप संपत्ती मिळवली. त्यामुळे पोर्तुगीजांच्या पाठोपाठ डच, इंग्रज, फ्रेंच व्यापारी भारतात आले. समोरचा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न बघूया. इंग्रजांनी मुघल सम्राटाकडून कोणता अधिकार मिळवला? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून द्या. तिसरा प्रश्न. इंग्रजांनी सिराज उद्दौलाच्या विरुद्ध युद्ध का पुकारले? याचं उत्तर बघूया आपण.
बघा, इंग्रजांनी सिराजउद्दौलाच्या विरुद्ध युद्ध पुकारले कारण मुघल सम्राटाने व्यापाराचा परवाना देताना इंग्रजांना काही सवलती दिल्या होत्या आणि बंगालमधील इंग्रज व्यापारी या सवलतींचा दुरुपयोग करू लागले. परवानगी न घेता इंग्रजांनी आपल्या वखारीभोवती तटबंदी करण्यास सुरुवात केली. त्यास बंगालचा नवाब सिराजउद्दौलाने हरकत घेतली. त्यामुळे इंग्रजांनी सिराजउद्दौलाच्या विरुद्ध युद्ध पुकारले. हे लक्षात राहू द्या, महत्वाचं आहे. समोर बघूया. चौथा प्रश्न बघूया. भारतातील राज्यकर्ते दुबळे का झाले? कारण त्यांच्यात आपापसात संघर्ष चालू होते. त्यामुळे भारतातील राज्यकर्ते दुबळे झाले. या ठिकाणी हे प्रश्न संपते. या ठिकाणी आपण थांबूया. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. थँक